नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि माझ्यासारखं गोड बोला. तर प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा भाग आज त्यांनी छान दाखवलाय. तर सुरुवातीला आपण बघतोय विशाल त्याच्या आईशी फोनवर बोलत असतो आणि आईला म्हणत असतो, हो ग, तुझं काय चाललंय म्हातारे, करीन की लग्न. अच्छा, विठ्ठल रुक्माईचा जोडा आहे तसं का. आता त्याला बयो इमॅजिनेशनमध्ये दिसतीये आणि त्याची आई त्याला तिकडनं विचारत असते, तुला कोणी आवडलंय का. तर हा म्हणत असतो, नाही आवडलंय तसं नाही, तर बयो रुसली आहे त्याच्यावर, असं त्याला फील होत असतं. आता हे सगळं स्वप्नरंजन सुरू आहे विशालचं. त्याच्या आईशी तो बोलतो आणि फोन ठेवतो, तर त्याला त्याची प्रतिकृती दिसायला लागते. तो बयोला सॉरी सॉरी म्हणत असतो. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, त्याला रिअलाईज झालंय की तो बयोवरती खूप प्रेम करतो आणि त्याचं काय प्रतिकृती त्याला सांगते की काय विशाल पाटील, तुम्हाला सरस्वती आवडायला लागली आहे, तर म्हणजे इतकी चांगली मुलगी तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही, एवढी समंजस, इतकी छान, काय मग प्रेमात पडलात की नाही तुम्ही तिच्या. आणि त्याचं हे वाक्य ऐकून तो विशाल लाजत असतो आणि मग तो हसायला लागतो. म्हणजे समोर असणारा विशाल हसायला लागतो आणि म्हणतो, लाजताय काय डॉक्टर विशाल पाटील, तुम्ही खरंच सरस्वतीच्या प्रेमात पडला आहात. आणि मग बाजूला बघतो तर काय, सरस्वती गायब आणि त्याची प्रतिकृती सुद्धा गायब. तर तो खरंच विचार करायला लागलाय की तो खरंच बयोवर प्रेम करतोय की काय. आणि तेवढाच संयोग की बयोचा मेसेज पण आलाय की आता बाबांना बरं वाटतंय, सकाळी भेटूयात, मी तुम्हाला सगळं सांगते. आणि मग तो गालातल्या गालात हसायला लागतो. इकडे रमाकांत त्या पप्पूशी फोनवर बोलत असतो की उद्या सकाळी काम कर, व्यवस्थित काम झालं पाहिजे. आता पप्पू त्याला म्हणतो, अहो तुम्ही दिलेले पैसे ना ते चोराने चोरले हो, आणि आता माझ्याकडे पैसेच नाही आहे. रमाकांत म्हणतो, काही पण काय बोलतोयस. आता तो बोलता बोलता म्हणतो, तुम्ही दिलेले पूर्ण 50,000 चोरी गेले. आता रमाकांतची चोरी पकडल्या जाते ना, कारण त्याने एक्स्ट्राचे 30,000 लंपास केलेत गौतमीकडनं. आता गौतमी म्हणत असते, 80,000 दिले ना तुम्ही. मग रमाकांत मुद्दाम विषय बदलत असतो, काय रे आता टोप्या लावतो का आम्हाला, कशाचे पैसे चोरी झाले काही पण सांगतोस का. पप्पू म्हणतो, बघा बरं, मग मी काम करणार नाही मला पैसे नाही मिळाले तर. एक तर तुम्ही 50,000 रुपये दिलेचे दिले, कमी दिले पैसे, आणि आता चोरी गेले तर पुन्हा देत नाही आहात वगैरे वगैरे. तो ब्लॅकमेल करायला लागतो. मग रमाकांत म्हणतो, बरं बरं बाबा थांब जरा. गौतमी त्याला खुणवते, दे पैसे म्हणून, जितके हवे तितके. पण फोन ठेवल्यानंतर गौतमी झापायला लागते रमाकांतला, काय हो तुमचं गणित कच्चं आहे वाटतं. रमाकांत म्हणतो, अहो हो वहिनी, माझं पण थोडंसं गणित कच्चंच आहे. म्हणजे गौतमी म्हणते, तुम्ही तर त्याला 80,000 दिले होते ना, मग तो 50 कसं काय म्हणतोय. मग रमाकांत लगेच म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्हाला जर माझ्याकडून काम नसेल करून घ्यायचं तर नका करू. गौतमी म्हणते, एकदा का काय ते धडकाम केलं असं वाटत होतं मला, पण तुम्हाला ना काही करता येत नाही भाऊजी. तुम्ही रमाकांत भाऊजी ते रमाकांत भाऊजीच निघालात. रमाकांत म्हणतो, वहिनी नो मला नका सांगू बरं काम. मग गौतमी म्हणते, या वेळेला पैसे देते मी, पण आता जर का पुन्हा काही गडबड केलीत ना तर याद राखा, काम झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. पण प्रेक्षकांनो, रमाकांत भारी म्हणतोय, हो 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 नक्की, तुम्ही काळजी करू नका, पण तू यावेळी पण मातीच खाणार आहे. असो, तर आता बयो विचार करते, आरव दादाला बाबांच्या स्कॅनबद्दल सांगावं, म्हणून तिने आरवला आठवण देण्यासाठी फोन केला आहे. आणि आरवला ती म्हणते की मी दवाखान्यात नसेल, तू बाबांची नीट व्यवस्थित सगळे स्कॅन वगैरे करून घे हां दादा. आरव म्हणतो, तू नको काळजी करूस, मी घेईल सगळं व्यवस्थित करून. म्हणजे बयो जर तिथे आली तर शुभमकरांना कळेल ना की ती मेडिकलचे स्टुडंट आहे आणि बयो आहे, म्हणून हे सगळी लपवाछपी चालू आहे. तर बयो विचार करते, माझ्या बाबांचं सगळं काही सुरळीत होईल. आता माझी टर्न आहे बाबांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याची. आणि ती खूप खुश असते की शुभमकर आता बरे होतील अगदी व्यवस्थित. गौतमी पुन्हा सकाळी सकाळी रमाकांतचं डोकं खायला लागते उठून की काम झालं पाहिजे भाऊजी, व्यवस्थित सांगा त्याला काम करायला. रमाकांत म्हणत असतो, तुम्ही काळजीच करू नका वहिनी, काम होतला म्हणजे होतला. तेवढ्यात तिथे सुमन येते आणि म्हणते, काय हो एवढे नटून थटून कुठे निघाला सकाळी सकाळी. रमाकांत म्हणतो, आली मांजर आडवी, चांगलं काम करायला निघालो नाही की आली मांजर आडवी. सुमन म्हणते, तुम्ही आणि चांगलं काम, कसलं चांगलं काम करायला चालले तुम्ही. रमाकांत तिच्यावर उगाच चिडचिड करत असतो. सुमन म्हणते, जाऊ द्या ते सगळं, आता आधी तुम्ही हे तिळगुळ खा बरं. रमाकांत म्हणतो, आत्ताच कशाला. सुमन त्याच्या तोंडात कोंबते आणि म्हणते, आत्ता म्हणजे आत्ताच खायला हवे, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आता गौतमीला वाटत असतं उशीर होईल रमाकांतला, म्हणून ती म्हणत असते, आवरा लवकर का आता हळदी कुंकू पण करायचं इथेच. आणि सुमन मोठ्यानं हसायला लागते अजून. आणि मग रमाकांत म्हणतो, जातोलो काहीतरी म्हणतोय, मी येतोलो, निघतोय मी, आणि म्हणून निघतो. आता ती सुमन हिला पण देते गौतमीला तिळगुळ, पण गौतमी
गौतमी शुभंकरला येताना बघते आणि म्हणते, अरे शुभू, तिळगुळ घे आणि गोड बोल. हे काय इतकं छान रेडी होऊन का म्हणजे कुठे निघालायस का की संक्रांतीसाठी तयार झालायस? शुभंकर म्हणतात, अगं मी हॉस्पिटलला चाललोय, मला जरा काम आहे. असं म्हटल्यानंतर गौतमी घाबरून जाते ना, कारण तिथे बयो असणार आहे, हिला माहिती येते. तेव्हा ती म्हणते, अरे इतक्या सकाळी सकाळी? तेव्हा शुभंकर म्हणतो, हो अगं माझं जरा काम आहे. आरव पण जरा घाबरतो. तो म्हणतो, अरे बाबा दुपारी जा ना तू जेवण खावण करून, म्हणजे आता ओपीडीत गर्दी असते ना. शुभंकर म्हणतात, अरे असू दे रे, मी कुठे त्यांचा जास्ती वेळ घेणार आहे, थोड्या वेळ भेटीन आणि निघून येईन, चल लवकर. पण आता गौतमी विचार करते, बाप रे एवढं सगळं प्लॅन केला तो सगळं फिसकटून जाईल, काय करू मी आता? पण लगेच सुमनला ते सांगतात डॉक्टर जाताना, सुमन तांदळाच्या शेवया आणि काहीतरी पदार्थ सांगतात, तो करून ठेवा मी येईपर्यंत. सुमन म्हणते, हो दादा लवकर ये हं. तेव्हा शुभंकर आरवला म्हणतात, चल आरव पटकन जाऊन येऊ आपण. आता ते निघालेत, पण आता गौतमीला समजे ना काय करावं. गौतमी बहुधा तरी बयोला फोन करायचा प्रयत्न करते, पण फोन काही लागेना, दूषणचा पण लागेना. ती वैतागलेली असते आणि तेवढ्यात तिच्या समोर इरा ही अशा पद्धतीने नटून थटून आली आहे, म्हणजे ती अगदी बयोसारखे कपडे घालून आली आहे. गौतमीला जवळपास झटका बसलाय. पण गौतमी तिला विचारते, हे काय घातलंय तू? आज तुझ्या कॉलेजला फॅन्सी ड्रेसची कॉम्पिटिशन आहे का? तेव्हा इरा म्हणते, नाही ग मम्मा, सांग ना मी कशी दिसतीये. तेव्हा गौतमी म्हणते, किती घाण दिसतीयस तू, एकदम थर्ड क्लास, त्या बयोसारखी दिसतीये तू, कामवाली बाई. काय अवतार केला इरा, ते काढ सगळं, खूप बकवास दिसतीयस तू. इरा म्हणते, हे छान झालं, मी बयोसारखी दिसतीये ना, मला हेच हवं होतं. बरं चल मम्मा, मी आता ना पायी जाणार आहे. गौतमी म्हणते, अगं तू कुठे निघालीस? तुझा बाबा गेलाय तिथे हॉस्पिटलमध्ये, तिथे बयो आहे, त्याने बघितलं बयोला तर, म्हणजे कोणी जर सांगितलं त्याला बयोबद्दल तर काय होईल? इरा म्हणते, अगं काही होणार नाही, तू चिल जरा, टेन्शन नको घेऊस, मी आत्ता चालत जाते आणि तुला सांगते. मग लगेच ही म्हणते, ए बाई तू चालत बिलत जाऊ नको, मी गाडी काढते, आपण दोघी जणी गाडीमध्ये जाऊयात. इरा म्हणते, अगं मम्मा मी चालायचं ठरवलंय आजपासून, मी कॉलेजला रोज पायी जाणार आहे. गौतमी म्हणते, तुझ्या डोक्यातलं भूत काढतेस का तू आधी, आणि ते कपडे बदलून ये बरं, जा आधी. इरा म्हणते, नाही नाही मी आज अशीच जाणार आहे कॉलेजला. मग गौतमी म्हणते, बरं बाई तू चल आधी, मला आधीच कसं तरी होते, आपण गाडीने जाऊया कॉलेजला. मग इरा हो म्हणते. इकडे पप्पूला तो रमाकांत मारत असतो आणि म्हणत असतो, मला टोप्या लावतो करे, असे कसे तुझे पैसे कोणी चोरले? पप्पू म्हणतो, काय जमाना आलाय, चोरावर कोणी विश्वासच ठेवत नाही. रमाकांत म्हणतो, चोरावर विश्वास ठेवायचा करे, पण तुला जे सांगितलं ना ते काम पटकन कर, हे घे पैसे आणि तिथे जा आणि चांगली ॲक्टिंग कर. त्या डॉक्टरांना सांग की शुभंकर डॉक्टरांनी गोळ्या दिल्या म्हणून मला कसं तरी होतंय. पप्पू म्हणतो, कसं तरी होतंय, हा आजार माझ्या आजीला पण होता, हा जागतिक आजार आहे काय? रमाकांत म्हणतो, ते काय मला माहिती नाहीये, पण तिथे जायचं आणि अशी एकदम सॉलिड ॲक्टिंग करायची, एकदम अरे बापरे मला त्रास होतोय, माझं पोट दुखतंय, असं करायचं जसं काही तू म्हणणार आहेस की काय. रमाकांत त्याला ॲक्टिंग कशी करायची ते शिकवत असतो, पण पप्पू त्याचा बाप निघाला. म्हणजे पप्पू त्याला इतकी भारी ॲक्टिंग करून दाखवतो की रमाकांतला असं वाटतं खरंच काहीतरी झालं की काय पप्पूला. मग रमाकांत म्हणतो, हां हां अशीच ॲक्टिंग करायची हां. आणि तिथं गेल्या चल पटकन मी तुला सोडून येतो दवाखान्यापर्यंत. पप्पू म्हणतो, अहो माझं मी जाईन ना, पण रमाकांत काही रिस्क घ्यायची नसते. तो म्हणतो, चल मी सोडतो तुला स्वतः माझ्या गाडीने. आता रमाकांत त्याला गाडीवर बसवतोय पप्पूला, आणि पप्पू पण बहुतेक तरी बयोला फोन करायचा प्रयत्न करतोय. आणि इथून पुढे ना प्रेक्षकांनो, त्यांनी नवीन मालिका आली आहे ना, निवेदिता माझी ताई, तर त्या मालिकेचं प्रमोशन केलंय. त्यातला हा छोटासा गोंडस मुलगा आहे, त्याचं नाव आहे आसिम. बयो त्याला भेटली आहे आणि दोघांची एक छोटीशी चर्चा दाखवली आहे. बयो त्याला त्याचं नाव विचारते आणि तू इथे काय करतोयस हेही विचारते. तेव्हा तो म्हणतो, माझं नाव आसिम आहे आणि मी माझ्या आईची वाट बघतोय, माझी शाळा सुटली आहे, पण मला ना खूप मुलं चिडवतात शाळेतले, म्हणजे असं एक तो शेअर करतो बयोशी. तेव्हा बयो त्याला समजवते, हो ना, असं मुलांना घाबरायचं नाही आणि शाळेत जायचं अजिबात सोडायचं नाही, आपलं शिक्षणच आपला महत्त्वाचा पाया आहे आणि तुझं शिक्षण पूर्ण नाही केलं तर कसं होईल, अशा मुलांना घाबरायचं नाही. आणि मी माझ्या आईने शिकवलेला मंत्र तुला शिकवते, दुर्लक्षाय नमः, आणि त्याला तो मंत्र फार आवडतो. आणि बयो त्याला छानसा तिळगुळाचा लाडू सुद्धा देते. एक छोटीशी गंमत म्हणून, म्हणजे त्याला आवडेल चॉकलेटपेक्षा तिळगुळाचा लाडू बेस्टच नाही का, तर तिने त्याला तिळगुळाचा लाडू दिलाय आणि त्याला सांगितलंय की तिळगुळ घे आणि गोड बोल. तेव्हा तो म्हणतो, थँक्यू, मी तुला बयोताई म्हणू का? तेव्हा बयो म्हणते, हो चालन ना. आणि तो बयोला म्हणतो की माझी ताई अगदी तुझ्यासारखी आहे, निवेदिता ताई, आणि मला तिळगुळाचा लाडू खूप आवडतो, आपण पुन्हा भेटूया. मग बयो सुद्धा त्याला म्हणते, हो नक्की भेटूयात आपण. एक छानसं त्यांचं डिस्कशन दाखवलंय आणि मालिकेचं प्रमोशन सुद्धा त्यांनी केलंय. तर
असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला मला नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा. आणि प्रेक्षकांनो, काही कारणास्तव मला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ डिलीट करावे लागले, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की चॅनल गेले, पण नाही, देवाच्या कृपेने राहिले यावेळेला चॅनल. प्लीज प्रेक्षकांनो, ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा.